आज आपण बघणार आहोत एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीत ढाबा किंवा हॉटेलपेक्षा सुद्धा भारी चवीची अगदी घरगुती मसाल्यांमध्ये घरगुती साहित्यामध्ये एकदम चमचमीत लसुणी मेथी। मुलांच्या डब्यासाठी, ऑफिसच्या डब्यासाठी, घरामध्ये खाण्यासाठी त्याच भाज्या खाऊन तुम्ही कंटाळला असाल तशी ही लसुणी मेथी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। थोड्याशा वेगळ्या चवीची जी तुम्ही गरमागरम पोळी, भाकरी, पराठे किंवा नान रोटी बरोबर खाऊ शकता। भाताबरोबर सुद्धा अगदी मस्त लागतं। प्रत्येकाला कळेल अशा साध्या सोप्या सरळ भाषेत रेसिपी दाखवलेली आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा। जर आवडली तर लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा। चला तर मग सुरुवात करूया। आता तसं बघायला गेलं तर हिरवी ताजी मेथी अगदी वर्षभर आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध मिळते। तर अगदी कधी वाटेल तेव्हा तुम्ही ही भाजी करून खाऊ शकता। त्यासाठी काय केलं, एक मोठी जुडी होती मेथीची, त्यातली अर्धी भाजी रात्री केली होती, अर्धी उरली तर ती अशी आपण देठांसहित थोडी थोडी खोडून घेतली। स्वच्छ धुतल्यावर अगदी मोठी मोठी आपण चिरून घेतली। कपाने मोजाल तर साधारणतः एक 3 कप असावेत। 3 कप किंवा एक मध्यम आकाराची मेथीची जुडी असेल तर त्यासाठी एक मूठभर किंवा नगाने मोजाल तर मध्यम आकाराच्या 25 ते 28 पाकळ्या आपण इथे घेतल्या। तुम्ही मोठ्या घेत असाल तर कमी घ्या, लहान घेत असाल तर थोडं जास्त घ्यायचं आहे। लसुणी मेथी आहे, लसणाचा मस्त तडका यायला जातो, तर त्यासाठी लसूण जास्त भाजीमध्ये वापरला जातो। तसं बघायला गेलं तर लसूण खाण्याचे आपल्या शरीरासाठी खूप जास्त हेल्थ बेनिफिट आहेत। रोजच्या आहारातील लसणाच्या सेवनामुळे काय होतं, रक्त पातळ राहायला मदत होतं। बरेचसे डॉक्टर सुद्धा आपल्याला सांगतात कच्चा लसूण किंवा थोडा भाजलेला लसूण खाल्ला की बऱ्यापैकी शरीराला ऊर्जा सुद्धा मिळते, शिवाय चवीलाही जेवण छान लागतं। इथे आपण साधारणतः एक 25 ते 26 लसणाच्या पाकळ्या आडव्या अशा पातळ चिरून घेतल्या, थोड्या मोठ्या मोठ्या चेचून घेतल्या तरी सुद्धा चालू शकेल। इथे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारणतः एक 3 ते 4 चमचे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत। दाण्यांचा कूट करून ठेवला असेल तर तो सुद्धा तुम्ही वापरू शकता। सालं काढून वापरली तरी सुद्धा चालू शकेल। सालांसकट घेतलं तर थोडंसं पोषण मिळतं। इथे आपण साधारणतः एक 3 चमचे भरून भाजलेले डाळवं घेतलेले आहे। नसेल तर थोडंसं बेसन पीठ थोडंसं भाजून घ्यायचं आणि ते 2 चमचे तुम्ही यामध्ये वापरू शकता। 2 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत। जर घरामध्ये असेल तर अर्धा चमचा खसखस घेऊ शकता। थोडंसं किंवा एक अर्धा पाऊण कप आपल्याला इथे साधं पाणी वापरायचं आहे आणि छान याची मिक्सरला पेस्ट करून घ्यायची। आता हे घातलेले सगळे जिन्नस शरीरासाठी पौष्टिक आहेत, शिवाय जेवणाला चवही अगदी छान येतं। अजिबात फ्रेश क्रीम, काजू कोणतीही महागडी जिन्नस न वापरता अगदी घरगुती साहित्यात ही पेस्ट आपण तयार केली। कोणत्याही शाही भाज्यांसाठी तुम्ही ही पेस्ट वापरली तर भाज्या अगदी छान मस्त तयार होतात। आता पेस्ट तयार झाली आहे, गॅसवर एखादी कढई गरम करत ठेवायची। कढई हलकीशी गरम झाली की फक्त 2 चमचे आपण यामध्ये तेल घेतलेलं आहे। तेलाऐवजी तुम्हाला साजूक तूप सुद्धा वापरता येईल। जर तुम्ही तिळाचं तेल किंवा नारळाचं तेल खात असाल तर ते सुद्धा वापरता येईल। चिरून घेतलेला लसूण, त्यातला अर्धा लसूण घातला, अर्धा लसूण आपण नंतर वापरणार आहोत। इथे आपण 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे, आवडीनुसार कमी अधिक करू शकता। लसूण आणि हिरवी मिरची आपण मध्यम आचेवर साधारणतः एक 2-2.5 मिनिटं थोडासा रंग बदलेपर्यंत, हलका हलका सुगंध येईपर्यंत परतून घेतलेली आहे। मस्त सगळ्या घरात लसूण आणि हिरव्या मिरचीचा सुगंध पसरलेला आहे। आता या साईडला जो चिरून मेथी घेतलेली होती ना, ती सगळी आपण यामध्ये घातलेली आहे। आता मोठ्या आचेवर अगदी तळापासून ढवळत फक्त मेथी आकसेपर्यंत आपण ही भाजून किंवा परतून घेणार आहोत। खूप याला शिजवत वगैरे बसायचं नाही। जर जास्त कोरडी वाटत असेल तर थोडासा पाण्याचा हबकारा मारू शकता। जशी तुम्ही मेथी परतत जाल तसंच याला छान पाणी सुटू लागतं। आता या पाण्यामध्ये साधारणतः एक मोठ्या आचेवर एक 3-3.5 मिनिटं आपण चांगली परतून घेतली। बस अशीच फक्त आकसली, थोडीशी नरम झाली की आपण गॅस बंद केलेला आहे। गॅस बंद केला की पटकन भाजी एका वेगळ्या सेपरेट ताटावर काढून घेतलेली आहे। आता तुम्हाला आणखीन एक मेथीची भाजी सांगते जी आपण नेहमी रोज खात असतो। तर हीच भाजी थोडीशी आणखीन झाकण न लावता मध्यम आचेवर एक 5 मिनिटं चांगली वाफेवर शिजवून घ्यायची। सगळ्यात शेवटी थोडंसं मीठ घालायचं आहे, दाण्यांचा कूट घालायचा आहे, गॅस बंद करून सुकी मेथीची भाजी खाण्यासाठी तयार होईल। तसं सुद्धा करू शकता। आता पुन्हा सेम कढई आपण गरम करत ठेवली। तुमच्या आवश्यकतेनुसार किंवा एक 2 ते 3 चमचे आपण यामध्ये तेल घेणार आहोत। हलकं फुलकं तेल गरम झालं की इथे आपण अर्धा चमचा जिरं घेणार आहोत। जिरं छान फुलायला हवं, म्हणजे भाजीला चव अगदी छान येते। अजिबात करपू द्यायचं नाही। हलकंसं जिरं परतू लागलं की इथे आपण एक मध्यम आकाराचा कांदा चौकोनीस पण बारीक चिरून घेतलेला आहे। कांदा आपल्याला साधारणतः एक 2 मिनिटं थोडासा गुलाबी, थोडासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर इथे बघू शकता थोडासा रंग बदलल्यासारखा दिसत असेल। आता इथे आपण एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। लहान किंवा मध्यम असतील तर 2 घेऊ शकता। टोमॅटो थोडे जास्त घालायचे, भाजीला टँगी चटपटीत मस्त चव येते। आता हा टोमॅटो सुद्धा साधारणतः एक 2-2.5 मिनिटं मोठ्या आचेवर हलकासा नरम होईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे।
आता यावरच एक चमचाभर धने जिरे पूड घेतलेली आहे, अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि जे कोणतं साठवणीचं तिखट खात असाल किंवा काश्मीरी पूड घातली तरीसुद्धा चालू शकेल. काश्मीरी घालत असाल तर थोडासा गरम मसाला घाला. इथे मी माझा मालवणी मसाला घातल्यामुळे वेगळा गरम मसाला घालण्याची तशी गरज लागत नाही. कोल्हापूरचा घाटी मसाला असेल तर तो सुद्धा तुम्ही वापरू शकता. मस्त भाजी तयार होते. चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे. जर गरज वाटली तर नंतर पुन्हा थोडंसं मीठ घालू शकता. आता याला तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतल्यावर जे मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट करून घेतलेली होती ती सगळी घातलेली आहे. आता या स्टेजला ना गॅस अगदी मंद करायचा आहे, कारण ही पेस्ट आपली पटकन करपू शकते, तळाला लागू शकते. फार जर कोरडं वाटत असेल तर थोडासा पाण्याचा हबकारा मारू शकता. इथे आपण अगदी मंद आचेवर 1-2 मिनटं चांगलं करून घेतलं. थोडंसं कोरडं वाटत होतं म्हणून सेम मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्लासभर पाणी घेतलं, त्यातलं फक्त थोडंसं अर्धा कप पाणी घातलं. उरलेलं आपण नंतर घालणार आहोत. आता हे आपण मध्यम आचेवर साधारणतः याला छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर झाकण लावून अगदी मंद आचेवर तुम्ही ठेवू शकता, म्हणजे अजिबात वेगळं तुम्हाला मिसळत वगैरे बसावं लागणार नाही. 1-2 मिनटं झालेली आहे मध्यम आचेवर. तुम्ही इथे बघू शकता वर मस्त याला छान तरी सुटल्यासारखी दिसत असेल. जर तळाला लागलं आहे असं वाटत असेल तर थोडंसं पुन्हा पाणी घाला, थोडंसं परतून घेऊ शकता. संपूर्ण मसाला छान शिजलेला आहे. आता या साईडला जी मेथी आपण सुरुवातीला शिजवून ठेवलेली होती ती सगळी घातलेली आहे. मेथीच्या भाजीऐवजी सेम पद्धतीने तुम्ही पालकसुद्धा करू शकता. तीसुद्धा भाजी अगदी मस्त लागते. मुलं जर पालकाची भाजी खायला मागत नसतील तर त्या पद्धतीने पालक लसुणी करून देऊ शकता. रंग बघू शकता भाजीला किती सुंदर आलेला आहे. अजिबात यामध्ये कोणतीही महागडी जिन्नस आपण वापरलेली नाही. या सगळ्या पेस्ट मसाल्यांमध्ये मेथी मस्त आपण अशी छान एकजीव करून घेतली की यामध्ये आपण मगाशी 1 ग्लासभर पाणी घेतलेलं होतं ना मिक्सरच्या भांड्यात, ते अर्धं उरलेलं आपण यामध्ये घातलं. नसेल तर वेगळं साधं पाणी तुम्ही इथे वापरू शकता. आता थोडीशी टेस्ट घेतली, थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून वरून थोडंसं मीठ घातलं. तुम्ही सुद्धा टेस्ट करा आणि मीठ वरून वाढवू शकता. आता बरीच मंडळी ना यामध्ये कसुरी मेथीसुद्धा वापरतात, पण आपण ही मेथीचीच भाजी केली म्हणून वेगळी आपण कसुरी मेथी अजिबात वापरली नाही. तुम्हाला जर गरज वाटली तर अर्धा चमचा कुस्करून मेथी इथे तुम्ही वापरू शकता. आता छान मध्यम आचेवर हे मस्त आपण एकजीव करून घेतलं आहे. छान दाटसर किंवा बेसन किंवा आपलं पिठलं असतं ना त्याप्रमाणे दिसतं आहे. झाकण लावायचं आहे. मध्यम आचेवर साधारणतः 5-6 मिनटं आपण याला छान एक वाफ काढून घेतलेली आहे. आता तसं बघायला गेलं तर अर्धवट आपण मेथी पूर्वी शिजवून घेतली होती. नंतर हे मसाले सगळी पेस्ट आपण शिजवून घेतली. तसं शिजायला याला फार जास्त वेळ लागत नाही. जास्त कोरडी जर शिजताना वाटत असेल तर वरून थोडंसं पाणी घालून थोडीशी अशी पातळ करा, कारण थोडीशी कोमट गार झाली की आणखीन याला छान दाटसरपणा येतो. पण अजून आपली ही भाजी तयार झालेली नाही. 1-2 मिनटासाठी आपण ही भाजी बाजूला ठेवून देऊ. फोडणी पात्र, छोटी मोठी कढई, टोप असेल ते घ्यायचं आहे. आता यामध्ये ना साजूक तूप किंवा तेल तुम्ही चमचाभर वापरू शकता. छान कडकडीत गरम झालं की यामध्ये आपण उरलेला सगळा लसूण होता ना तो सगळा घातलेला आहे. अगदी गॅस मंद करायचा आहे. मंद आचेवर 1-2 मिनटं थोडासा गोल्डन रंग थोडा बदलेपर्यंत आपण हा लसूण या फोडणी पात्रात तेलावर छान परतून घेतलेला आहे. म्हणजे लसणाचा जो काही अर्क असतो तो सगळा तेलामध्ये उतरतो. रंग बघू शकता हलकासा बदलला. गॅस बंद केलेला आहे. यामध्ये 1 चमचाभर आपण काश्मीरी पावडर घातलेली आहे. याबरोबरच एखादी लाल सुकी मिरची असेल तर तीसुद्धा तोडून तुम्ही यामध्ये वापरू शकता. आता तुमच्या मसाल्यामध्ये जर गरम मसाला नसेल, कमी असेल, तर इथे तुम्ही यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला वापरून फोडणीमध्ये घालू शकता. आता आपला मालवणी मसाला होता त्यामध्ये अगदी भरभरून गरम मसाले आपण वापरतो म्हणून वेगळा गरम मसाला यामध्ये मी वापरला नाही. आता ही गरम गरम फोडणी या भाजीवर घातली. अशी ही तुमची चमचमीत अगदी घरगुती साहित्यात मात्र ढाबा किंवा हॉटेलपेक्षा भारी चवीची अशी ही लसूण मेथी घरामध्ये खाण्यासाठी तयार झाली. जे तुम्ही चपातीबरोबर डब्यासाठी सुद्धा देऊ शकता, घरामध्ये सुद्धा खाऊ शकता. अशी ही भाजी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा. आणि आपल्या कुकिंग तिकीट मराठीच्या ऑर्गॅनिक डंकावर कुटलेल्या मसाल्यांना तुम्ही सगळ्यांनी अगदी भरभरून प्रेम आणि प्रतिसाद दिलेला आहे, तर त्यासाठी सगळ्यांचे मनापासून आभार. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल आपण खपली गव्हापासून रोजच्या चपात्यांसाठी मल्टीग्रेन आटा तयार केलेला आहे. त्यालासुद्धा तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलेला आहे. ज्यांना कोणाला आपले मसाले पिठं घ्यायचे असतील तर नक्की मेसेज करा. डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे. हाय मेसेज केला की मसाल्यांची लिस्ट फोटो तुम्हाला तिथे बघायला मिळेल. बाकी प्रत्येक प्लॅटफॉर्मला आपले मसाले पिठं उपलब्ध आहे, तिथूनसुद्धा घेऊ शकता. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.